नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशी जवळ आली की प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या मनात पंढरपूरचे वेध लागतात. पण एका अभागी सासूच्या आयुष्यात अशी वेळ आली जेव्हा तिच्या सुनेने तिला एक भयानक धमकी दिली. सुनेचे ते शब्द ऐकून सासूच्या पायाखालची जमीन सरकली. पण काय घडलं असेल त्या घरात, चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये, या कथेमध्ये. पंढरपूरच्या जवळ एका छोट्याशा गावात 65 वर्षाच्या भागूबाई आपल्या मुलासोबत आणि आपल्या सुनेसोबत राहत होत्या. भागूबाईंचे पती वर्षभरापूर्वीच देवाघरी गेले होते. पतीच्या निधनानंतर भागूबाईंचा एकमेव आधार म्हणजे त्यांचा विठ्ठल होता. लग्नानंतर गेली 40 वर्ष त्यांनी कधीही पंढरपूरची वारी चुकवली नव्हती. यंदाही आषाढी वारी जवळ आली होती. म्हणूनच भागूबाईंनी आपली छोटीशी गाठोडी बॅग भरायला सुरुवात केली होती. तेवढ्यातच त्यांची सून करुणा हातात चहाचा कप घेऊन आली. करुणा चिडून कपाळावर आट्या आणत म्हणाली, हे काय चाललंय आई? परत वारीची तयारी सुरू केली होय तुम्ही? मी तुम्हाला आधीच 100 वेळा सांगितलंय ना, वारी बिरी सगळं विसरून जा आता. या सगळ्या वयात पायात त्राण नाही, नीट चालता येत नाही. तुम्हाला पंढरपूरला जायचंय? का बरं जाताय? नका जाऊ. भागूबाई हात जोडून पाण्यात पाणी आणून म्हणाल्या, अगं करुणा, विठ्ठल माझं माहेर ग पोरी. तुझ्या सासऱ्याचं पाच्छात आता माझ्या माऊलीशिवाय माझं कोणी नाही. लग्न होऊन या घरात आले तेव्हापासून एकही वर्ष वारी चुकली नाही माझी. या वयात विठ्ठलाचं दर्शन नाही घेतलं तर कधी घेणार? मला जाऊ दे ना पोरी, जास्त दिवस नाही राहणार मी तिथे. दर्शन घेऊन लगेच परत येईन. भागूबाईंचे हे शब्द ऐकून करुणाचा राग अनावर झाला. तिने हातातला चहाचा कप जोरात टेबलावर आपटला. चहा सगळीकडे सांडला होता. ती भागूबाईंच्या अगदी जवळ गेली आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत क्रूर आवाजात म्हणाली. करुणा भागूबाईंना म्हणाली, कान उघडून ऐकून घ्या नीट आई. जर तुम्ही यावर्षी पंढरपूरच्या वारीला गेलात तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. जर तुम्ही या घराबाहेर पाऊल टाकलं तर मी हे घर सोडून कायमची माझ्या माहेरी निघून जाईल. मग सांभाळा तुमचं घर आणि तुमचा तो विठ्ठल. बघूया आता तुमचा विठ्ठल जेवायला घालतो की काय. सुनेचे हे शब्द ऐकून भागूबाईंच्या काळजात जणू सुरी खुपसली गेली. त्यांनी कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता की वारीला जाण्यासाठी त्यांना अशी धमकी मिळेल. त्या काहीच न बोलता गुपचूप आपल्या खोलीत गेल्या आणि विठ्ठलाच्या फोटोसमोर डोकं ठेवून डसाडसा रडू लागल्या. संध्याकाळी जेव्हा भागूबाईंचा मुलगा रमेश कामावरून घरी आला तेव्हा भागूबाईंनी रडत रडत त्याला सगळा प्रकार सांगितला. भागूबाई हुंदके देत देत रमेशला म्हणाली, रमेश बाबा, अरे करुणा म्हणते मी वारीला गेली तर मी ती घर सोडून जाईल. अरे विठुराईची ओढ मला स्वस्थ बसू देत नाही रे. तू तरी तिला समजावून सांग ना बाबा. रमेश लाचारीने डोकी खाली घालत म्हणाला, आई तूच समजून घे ना. तुला माहिती आहे ना करुणाचा स्वभाव किती तापट आहे. ती जर खरंच घर सोडून गेली तर गावात लोक माझ्या नावावर थुंकतील. माझी काय इज्जत राहील? लोक म्हणतील बायकोला सांभाळता येत नाही. आई माझ्या इज्जतीसाठी यावर्षी वारी राहू दे. पोटच्या मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकल्यावर भागूबाई पोरत्या कोलमडल्या होत्या. ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं तो आज आईच्या भक्तीपेक्षा जगाच्या इज्जतीला जास्त मान देत होता. भागूबाईंनी मनोमन ठरवलं, आता वारीला जायचं नाही. त्यांनी आपली भरलेली बॅग पुन्हा रिकामी केली. आषाढी एकादशीचा तो पवित्र दिवस उजाडला. संबंध गावातून ज्ञानोबा, तुकाराम आणि विठ्ठल नावाचा गजर करत दिंड्या पंढरपूरकडे निघाल्या होत्या. भागूबाई घराच्या खिडकीतून डोळे आसावे आणून त्या वारकऱ्यांना पाहत होत्या. मनातल्या मनात त्या विठ्ठलाची माफी मागत होत्या. माऊली, मला माफ करा, यंदा मी येऊ शकले नाही. पण मित्रांनो, म्हणतात ना, देवाच्या घरी उशीर आहे पण अंधेर नाही. दुपारी घरामध्ये फक्त करुणा आणि भागूबाई होत्या. रमेश कामावर गेला होता. अचानक करुणाच्या छातीत वेदना सुरू झाल्या. ती जमिनीवर कोसळली आणि तिला श्वास घेता येईनासा झाला. करुणा छाती धरून तडफडत होती आणि म्हणाली, आई, ओ आई, वाचवा मला. माझ्या छातीत खूप दुखतंय. मला श्वास घेता येत नाही. करुणाची अस्वस्थता बघून भागूबाई प्रचंड घाबरल्या होत्या.
त्यांनी रमेशला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण रमेशचा फोन लागत नव्हता. गावातले सगळे तरुण आणि गाड्या वारीला गेल्यामुळे गावातील कोणी नव्हतं. अशा वेळी कोणतीही दुसरी सासू असती तर तिने विचार केला असता की हिने मला विठ्ठलाच्या वारीपासून रोखलंय, आता देवच हिला शिक्षा देतोय. पण भागूबाई सासूनंतर आधी एक आई होत्या. सुनेने दिलेली धमकी विसरून त्या तात्काळ घराबाहेर धावल्या. 65 वर्षाच्या त्या म्हाताऱ्या शरीरात कुठून तरी अचानक अफाट शक्ती आली. त्यांनी बाहेर पडलेली एक लाकडी हातगाडी कशीबशी ओढत आणली. शेजाऱ्यांच्या एका लहान मुलाच्या मदतीने त्यांनी करुणाला त्या गाडीवर झोपवलं आणि स्वतः भर उन्हात अनवाणी पायाने ती गाडी ओढत 3 किलोमीटर दूर असलेल्या सरकारी दवाखान्याकडे धावू लागल्या. त्यांच्या पायातून रक्त येत होतं, धापा टाकत होत्या, पण त्यांच्या मुखात फक्त एकच गजर होता, विठ्ठल 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 विठ्ठल, हरे विठ्ठल, माझ्या सुनेला वाचवा विठ्ठला. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी करुणाला तातडीने ICUमध्ये घेतले. काही वेळाने रमेशही तिथे पोहोचला. डॉक्टर जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या कपाळावर घामाच्या धारा होत्या. डॉक्टर रमेश आणि करुणाला म्हणाले, रमेश, तुझ्या पत्नीला मेजर हार्ट अटॅक आला होता. जर हिच्या सासूबाईंनी स्वतः गाडी ओढून हिला आणलं नसतं आणि आणखी हिला 5 मिनिटं यायला उशीर झाला असता तर तुझी पत्नी आज जिवंत राहिली नसती. या वयात तुझ्या आईने जे केलंय तो एक चमत्कारच आहे. त्यांनी स्वतःचे प्राण पणाला लावून सुनेचे प्राण वाचवले आहेत. करुणाला होश आल्यावर करुणाने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने पाहिले की तिच्या सासूबाईंनी भागूबाईंनी एका कोपऱ्यात थकलेल्या अवस्थेत बसलेल्या होत्या. त्यांच्या पायाला पट्ट्या बांधल्या होत्या. करुणाला स्वतःची खूप लाज वाटली. ती बेडवरून उठली आणि धावत जाऊन भागूबाईंच्या पाया पडली आणि फुटून रडू लागली. करुणा रडत भागूबाईंना म्हणत होती, मला माफ करा, मी खूप मोठी पापी आहे. मी तुम्हाला पंढरपूरला जाण्यापासून रोखलं, तुम्हाला धमकी दिली, पण तुम्ही माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. मला आज समजलं, आई, पंढरपूरचा विठ्ठल कुठल्या मंदिरात नाही, तो तर तुमच्यासारख्या प्रेमळ सासूच्या रूपात माझ्या घरातच उभा राहिला आहे. भागूबाई तिचे अश्रू पुसत मायेने जवळ घेत बोलल्या, अगं वेडे, सून ही घरची लक्ष्मी असते. माझी लक्ष्मी घरात संकटात असताना मी पंढरपूरला कशी जाऊ शकले असते. माझा विठ्ठल मला पंढरपूरला नाही तर आज तुझ्या रूपात याच हॉस्पिटलमध्ये भेटला आहे. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? देव कुठल्याही दगडात किंवा तीर्थक्षेत्री नसतो. तर जर घरातल्या वृद्ध आईवडिलांचे डोळे आसवांनी ओले असतील तर पंढरपुरात जाऊन आलेल्या वारीला काहीच अर्थ उरत नाही. सासू सुनेचं नातं हे भांडणाचं नाही तर एकमेकांना समजून घेण्याचं आणि कठीण काळात साथ देण्याचं, एकमेकाशी पाठीशी उभी राहण्याचं आहे. तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशीच एक व्हिडिओ किंवा कथा घेऊन. धन्यवाद.